Good morning, all. In last lecture, we have started cost accounting, chapter number 4, process costing, joint product and byproduct. We have seen one problem. Now we will see problem number 2. आपण एक सेकंड प्रॉब्लेम जो आहे हा स्टार्ट करूया. प्रॉब्लेम कोणत्या केसवर आहे तर ॲलोकेशन ऑफ जॉईंट स्टॉक. The following particulars have been obtained about 3 joint products manufactured from the same raw material. आता 3 जॉईंट प्रोडक्ट्स जे आहेत हे इथे प्रोड्यूस झालेले आहेत. रॉ मटेरियल सेमच आहे. A, B and C. So market price means selling price याची काय आहे? A साठी 50, then B साठी 40 and C साठी 50. Cost of manufacture after the stage at which the products are separated. Products separate होण्याच्या नंतरची जी स्टेज आहे तर तेव्हा कॉस्ट कशी आली? कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर आफ्टर द स्टेज ॲट विच प्रोडक्ट्स आर सेपरेटेड. प्रोडक्ट सेपरेट झाल्यानंतरची कॉस्ट काय इन्कर्ड झाली आहे? 30, 15 and 20. The joint cost of manufacture before the products are separated is 60. जे जॉईंट प्रोडक्ट्स आहेत हे सेपरेट होण्याच्या आधी त्याची कॉस्ट जी आहे ही 60 आहे. मग आता ही आपल्याला ॲलोकेट करायची आहे. ॲलोकेट द कॉस्ट ऑफ जॉईंट प्रोडक्ट्स. टोटल त्याने कॉस्ट 60 दिली आहे. जसे इथे 3 A, B and C या तिघांसाठी आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचे. ॲलोकेशन त्याचं दाखवायचं आहे. मग आता हे कसं करायचं? Let's see the solution. First, we have to prepare the statement. Allocate the joint cost in the proportion of cost before separation. आता जी जॉईंट कॉस्ट आहे ही आपल्याला कोणत्या प्रपोर्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे? तर कॉस्ट बिफोर सेपरेशन. आता कॉस्ट बिफोर सेपरेशन फाइंड आउट करण्यासाठी एक स्टेटमेंट प्रिपेअर केलं आहे. मार्केट प्राइस लेस कॉस्ट. मार्केट प्राइस सी. इथे जी मार्केट प्राइस दिसते A, B and C. A साठी 50, B साठी 40, C साठी 50. मार्केट प्राइस दिली ॲज इट इज. आपण ती मार्केट प्राइस इथे घेतली आहे 50, 40 and 50. Then less cost. Cost of manufacture after stage. आफ्टरची स्टेज जी काही कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर दिली ही आपल्याला लेस करायची आहे. आता ही आपण लेस का करतोय? तर बिफोर कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर बिफोर द प्रोडक्ट्स आर सेपरेटेड. बिफोरची आपल्याला कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आफ्टरची जी आहे ती आपण लेस करतोय. कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर आफ्टर द स्टेज ॲट विच प्रोडक्ट्स आर सेपरेटेड हे लेस करायचं आहे. सो लेस कॉस्ट 30, 15 and 20. 50 मधून 30 लेस करायचं, आन्सर 20. 40 मधून 15 जे आहे लेस करायचे. So 40 minus 15, 25, 50 minus 20, 30. सो इथे आपल्याला कॉस्ट बिफोर सेपरेशन इथे आपण फाइंड आउट केली. सो द अपॉर्शनमेंट ऑफ जॉईंट कॉस्ट रेशो इज 20:25:30. 20:25:30. इथे आपला जो रेशो आहे हा मिळालेला आहे. In the problem, the joint cost of manufacture before the products are separated. Before products separated इथे आपण फाइंड आउट ऑलरेडी दिलेली आहे 60 रुपीज. मग आता हे 60 रुपीज आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत A, B and C ला. मग आता हे कोणत्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार? तर इथे अपॉर्शनमेंट ऑफ जॉईंट कॉस्ट रेशो आपण जो इथे फाइंड आउट केला आहे 20:50, 20:25:30 या रेशोमध्ये 60 रुपीज आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सो देअरफॉर द जॉईंट कॉस्ट इज फॉर A 16, B 20, C 24. तिघांची टोटल केल्यावर आपल्याला 60 रुपीज इथे मिळणार आहेत. सो जस्ट या प्रॉब्लेममध्ये आपण इथे 60 रुपीज जे दिले होते ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे होते A, B and C ला. मग आता हे कोणत्या रेशोमध्ये घ्यायचे? तर इथे कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर आफ्टर स्टेज दिलेली आहे ती लेस करून आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अपॉर्शनमेंट ऑफ जॉईंट कॉस्ट
याचा जो रेशो आलेला आहे या रेशोमध्ये 60 रुपीज जे आहेत हे डिस्ट्रीब्यूट करायचे. साठी 17 रुपीज, सॉरी 16 रुपीज, देन बी साठी 20 अँड सी साठी 24. इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा इथे संपलेला आहे.